मस्त मऊ लुसलुशीत रव्याचा शिरा. कुठलेही शुभ कार्य असो किंवा कुठलीही चांगली गोष्ट घडली, की शिरा हा केलाच जातो. अगदी सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सुद्धा याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. तर असा झटपट होणारा शिरा मी अगदी साध्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अगदी 1.25 किलोच्या प्रमाणात जरी असला, तरी तुम्ही ह्या प्रकारे केला तर अजिबात चिकट होणार नाही. भरपूर जणांचा असतो, की खूप कडक होतो किंवा चिकट होतो, तर तो का होतो इथे मी सांगितलेलं आहे. तर शिरा बनवण्याची मुख्य टीप म्हणजे की शिरा बनवताना गरम उकळीचंच पाणी किंवा दूध टाका. अर्धं दूध आणि अर्धं पाणी टाकलं तरीही चालतं. 1 कप रव्यासाठी इथं 3 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. केळी शक्यतो पिकलेलीच घ्या म्हणजे शिरा काळा होत नाही. ह्या टिप्स नक्की फॉलो करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. श्रावण महिना म्हटलं की श्रावणाचा पहिला दिवस मस्त गोडाच्या पदार्थाने होऊ द्या. म्हणूनच हा मस्त असा मऊ लुसलुशीत आणि दाणेदार शिरा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. गॅस चालू करून गॅसवरती आपल्याला जाड गुळाचे पातेले ठेवायचे. तर लक्षात ठेवा, नेहमी रवा भाजताना जाड गुळाचे पातेले किंवा कढई घ्या. त्याने काय होतं की रवा आपला छान मस्त मंद भाजला जातो. आता यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचे. तर 1 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे, त्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. प्रमाण लक्षात ठेवा. तूप फक्त कमी घेतलेलं आहे, बाकी साहित्य सगळे समांतर घेतलेले आहेत. रवा छान मस्त भाजून घ्यायचा आहे. तर हलकासा रंग बदलेल आणि त्याचा घरभर वास सुटेल तोपर्यंत आपल्याला भाजायचा. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. वाह! मस्तच. खूप छान मस्त सुगंध घरभर येतोय आणि इथं तुम्ही बघू शकता, की तूप छान मस्त साइडने सुटायला लागलं, म्हणजे आपला रवा छान भाजला गेलेला आहे. आता यामध्ये इतर ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. तर ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर अगदी लगेच हलवायचं, कारण ह्या ड्रायफ्रुट्स लगेच करपतात. त्यानंतर आता इथं 2 माझ्याकडे छोटी केळी होती, तुमच्याकडे असली तर एकच टाका. बारीक असे कट करून टाकायचे आहे. पिकलेलीच घ्यायची शक्यतो. जर जास्त कच्ची घेतली तर ती केळी काळी पडतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, पिकलेली केळी घ्यायची. आणि छान 1 मिनिटभर याला छान परतून घ्यायचं आता रव्यामध्ये. वाह! मस्तच. खूप छान सुगंध आलेला आहे. आता आपलं सगळं रेडी झालेलं आहे. इकडे मी गॅसवरती दूधसुद्धा उकळीला ठेवलेलं होतं. इथं मी पाणी न वापरता दूधच टाकलेलं आहे. आता 1 वाटी रव्यासाठी इथे मी 3 वाटी दूध टाकलेलं आहे. आणि उकळीचंच दूध टाकायचं. गॅस बंद करून कोमट वगैरे टाकायचं नाही. जर गरम याच्यामध्ये गरमच टाकलं तर तुमचा रवा अजिबात चिकट होत नाही. वाह! मस्तच. आता छान हलवून घ्यायचं आहे. दूध टाकताना चेहरा थोडा मागे घ्यायचा, कारण अंगावरती उडण्याची शक्यता असते. आता मिक्स करून आपण झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवरती हा शिजू द्यायचा. 1 ते 2 मिनिट झालेले आहे. आता बघूया आपला शिरा कसा झालाय. वाह! बघा किती छान झालेला आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून घेऊया. साखरसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती शिजू द्यायचा. वॉव! खूप छान झालेलं आहे. तर 2 ते 3 मिनिटानंतर बघा किती मस्त झालेलं आहे. मस्तच. आता ह्याला आपण मस्त हलवून घ्यायचा. लक्षात ठेवा, खूप जास्त साखर टाकल्यानंतर शिजवायचा नाही. नाहीतर हा शिरा थोडासा कडक होतो. मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप सुंदर झालेला आहे शिरा. रवा भाजताना अजिबात घाई करू नका. जर घाई केली तर तुमचा रवा कच्चा राहील आणि शिरा चिकट होईल. आणि शक्यतो बारीक रवा घ्या म्हणजे छान मस्त मऊ होतो. दूध टाकलं तर रवा शिरा मस्त छान मऊ लुसलुशीत होतो. शिरा करताना जाड गुळाचे भांडे वापरा. तर अशा छान छान रेसिपीसाठी लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. एन्जॉय.